नमस्कार, श्री समर्थ रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कांदा पोहे। तर कांदा पोहे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपल्याला पाहायचं आहे। इथे मी साधारण 6 मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा डाळव, 1 चमचा शेंगदाणे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हा मीडियम आकाराचा कांदा आपल्याला छान असा बारीक कापून घ्यायचा आहे। हा पांढरा कांदा आहे। इथे तुम्ही लाल कांदा वापरला तरी चालेल। पांढरा कांदा खाल्लेला चांगला असतो। शक्यतो पांढरा कांदा जो आहे तो बाजारात मिळतच नाही। इथे आपला कांदा छान असा बारीकसर कापून झालेला आहे। आता आपण मिरची कापून घेणार आहोत। हे पोहे जर असे मऊ सुटसुटीत होत नसेल तर या पद्धतीचे तुम्ही पोहे बनवून पहा। तुमचे पण पोहे माझ्यासारखेच मऊ आणि सुटसुटीत होतील। इथे आपली मिरची पण कट करून झालेली आहे। हे पोहे मी 2 जणांसाठी बनवत आहे। आता तुम्ही म्हणाल 2 जणांसाठी किती पोहे घ्यायचे, तर इथे तुम्ही पाहू शकता ही मूठ जी आहे ती 1 जणांसाठी आणि आधी एक टाकलेली 2 जणांसाठी आणि थोडीशी एक्स्ट्रा आपण यामध्ये टाकायची कमी जास्तीला म्हणून। हे एक अर्धा चमचा, हे 2 लोकांसाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आता आपल्याला हे पोहे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। इथे आपले पोहे धुवून झालेले आहेत। आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत। इथे आपल्याला कढईमध्ये साधारण 3 ते 4 चमचे तेल घालून घ्यायचे आहे। पोह्याला तेल जास्तीच टाकल्यानंतर पोहे आपले छान असे मऊसूत होतात। इथे मी साधारण 4 चमचे तेल पोह्याला घातलेलं आहे। आता आपल्याला इथे अर्धा चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। तर मोहरी तडतडतीये तोपर्यंत इथे मी पोह्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ आपल्याला हाताने छान असं चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मीठ पूर्ण पोह्याला लागेल असेल। आपली जिरी मोहरी तडतडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। कढीपत्ता घातल्यानंतर आपल्याला इथे हिरवी मिरची घालून घ्यायची आहे। आता कांदा, कांदा घातल्यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाणे व डाळ घालून घ्यायचं आहे। आपल्याला इथे कांदा जास्त डार्क रंगाचा होईपर्यंत परतायचा नाही, त्यामुळे आपण शेंगदाणे व डाळ आधीच घालून घेतलेला आहे, कारण त्यालाही परतण्यासाठी थोडासा वेळ हा लागतो। इथे तुम्ही पाहू शकता आपलं डाळ व शेंगदाणे पण छान असे परतले गेलेले आहेत आणि आपला कांदा पण छान असा परतला गेलेला आहे। आता आपल्याला इथे अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे। हळद घातल्यानंतर परत हे मिक्स करून घेऊया। आता आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर घातल्यानंतर परत हे छान मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले व मीठ टाकून घेतलेले पोहे घालून घ्यायचे आहेत। आता हे छान असं मिक्स करून घेणार आहोत। आता इथं आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट टाकून घ्यायची आहे, ते म्हणजे इथं आपल्याला पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा आहे। आपल्याला हे पोहे आता ह्या शिंतोड्यावरती पाण्याचा शिंतोडा मारल्यानंतर आपल्याला हे पोहे साधारण 2 ते 3 सेकंद असे वाफ देऊन शिजवून घ्यायचे आहेत। इथे 2 ते 3 सेकंद झालेली आहेत। आपण पोहे थोडेसे परतून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता आपले अगदी मऊ लुसलुशीत आणि सुटसुटीत पोहे वाफत आहेत। इथे 5 मिनिटं झालेली आहेत। आपण झाकण काढून पाहूया। मी एकदा परत हलवून घेत आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपले मऊ लुसलुशीत पोहे खाण्यासाठी तयार झालेली आहेत। तुमचे पोहे असे होत नाही तर या पद्धतीने तुम्ही पोहे बनवून पाहिले तर तुमचे पण पोहे असेच होतील। इथे आपल्याला वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे।
कोथिंबीर थोडीशी मिक्स करून घेऊया। आता मी पोहे काढून घेत आहे। इथे आपले मऊ लुसलुशीत कांदा पोहे खाण्यासाठी तयार झालेली आहेत। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मोकळेफट असे आपले कांदा पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहेत। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी। तोपर्यंत धन्यवाद।